सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या करिअर मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यापासून आंतरविद्याशाखीय शिक्षण किंवा करिअर किंवा इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन आणि करिअर या विषयाबद्दल आपण खूप ऐकतोय बोलतोय। तसंच त्याच आंतरविद्याशाखीय किंवा इंटरडिसिप्लिनरी करिअर केलेल्या आज एका व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत। आज आपल्याबरोबर संवाद साधायला आले आहेत दीपक करंजीकर सर। नमस्कार। धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधायला आलात। तर सरांची मी थोडक्यात ओळख करून देते। व्यावसायिक सल्लागार ते लेखक ते पत्रकार ते अभिनेता म्हणून आपण सरांना ऑलरेडी TV सिरियल्स चित्रपट या सगळ्यांमध्ये बघतो। तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात की त्यांनी ही नवीन वाट कशी शोधली आणि त्यांनी त्यांचं करिअर कसं बिल्ड केलं, ज्याच्यातून आपल्यासाठी खूप धडे आहेत। तर सर, पहिला प्रश्न असा आहे की व्यवसाय सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापनाकडून आपण लेखनाकडे कसं वळाला? ते असं काही ठरवून वळत नाही आपण, ते कन्वर्ज होतं। कारण तुमच्या ज्या उर्मी असतात अंतःकरणातल्या त्या तुम्हाला ते करायला भाग पाडतात। जेव्हा मी मॅनेजमेंट बघायचो, अमेरिकेत असून 9 देशांचं काम बघायचो, 2000 एम्प्लॉई होते, तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की आपल्याला खूप गोष्टी एक्सप्रेस करता येत नाहीत कामात, ते लिहिलं पाहिजे। आणि लिहिण्याचं पूर्वीपासून होतं मला, मी अगदी 25 वर्षापासून लिहितोय काही ना काही। भोसला मिलिटरी स्कूलला मी एक त्या चाणक्याच्या काळातली सुरक्षा असं एक पुस्तक पण अभ्यासक्रमाला लिहिलं होतं। ही जुनी गोष्ट आहे 85ची। तर त्यामुळे लिखाण करत होतो। फक्त मला असं वाटतं की लेखन हे एक्सप्रेशन आहे, कुठलंही कोचिंग मॅनेजमेंटचं एक्सप्रेशन आहे। तुमच्यात इनॅबिलिटी, तुमच्यात आतमध्ये ॲबिलिटी असतात, बरोबर, आणि त्याचं जे प्रोजेक्शन असतं बाहेर येणारं, त्याचे एक्सप्रेशन वेगळे असतात। लेखन असतं, अभिनय असतो, व्यवस्थापन असतं, ते त्या प्रोजेक्शनला ते बाहेर येतं, त्या रूपाने ते बाहेर येतं। तुमच्यामध्ये एक ऊर्ज्वस्वल ऊर्जा असते, असली पाहिजे। मी नेहमी उदाहरण देतो की साप माझा आदर्श आहे। याचं कारण असं आहे की साप जेव्हा काट टाकतो ना तेव्हा साप चालू शकत नाही। म्हणजे तो इतका हुळहुळीत त्याची कातडी झालेली असते, त्याला अक्षरशः तो 1 इंच इतका हळूहळू सरकतो तासाला, आणि त्या डोळ्यातनं पाणी येत असतं कारण त्याला ते गवत पण टोचत असतं। पण त्याला माहिती असतं जर मी स्किन जर कात टाकली नाही तर मी सफोकेट होऊन मरेल। सो ती कात आपला कम्फर्ट झोन असतो, आपण तो नेहमी टाकला पाहिजे, त्यातनं आपण बाहेर आलं पाहिजे। एकदा आपला कम्फर्ट झोन तयार व्हायला लागला कुठे की ते आपण नाकारलं पाहिजे। ते नाकारण्यात येतं लेखन प्रकार। आणि लेखनाचं दुसरं असं असतं की तो आपलाच संवाद आपणाशी असं असतं। म्हणजे मला जे स्वतःशी बोलावं असं वाटतं ते मी लिहितो आणि मग ते लोकांशी नकळत बोललं जातं। लेखनामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की तुम्ही एक काहीतरी मेसेज कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात आणि तो मेसेज तुम्हाला आधी पूर्ण पटायला लागतो ना, त्याशिवाय ते कन्व्हिन्स होत नाही। काय असतं, तुमचं जर कन्व्हिक्शन असेल, धारणा मजबूत असेल तर तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागत नाही, मग ते कन्व्हे होतं। त्यामुळे लेखन हा प्रकार आहे तो कन्व्हेचा आहे। तुमच्या धारणा किती बळकट आहे याच्यावर आहे। काहीतरी लिहायचं, लोकांपर्यंत पोचत नाही, लोकांना पटणार नाही, असं काही करण्यापेक्षा त्याच्या एक धारणांच्या याच्याने लिहितो। आणि मला असं वाटतं मॅनेजमेंटचे कोर्सेस शिकवताना पण मला असं वाटायचं की मॅनेजमेंटची जी पुस्तकं लिहिली आहेत लोकांनी ती इतकी बुकिश आहे। म्हणजे मी हार्वर्डला पण आणि UC बर्कलीला पण काही क्लास घेतले आहेत अमेरिकेत, पण मॅनेजमेंटची पुस्तकं फार बुकिश आहेत। म्हणजे मॅनेजिंग पीपल हे एक वेगळं आर्ट आहे, ते सायन्स नाही। पण सगळे मॅनेजमेंट स्कूल सायन्स म्हणून शिकवतात। माणसांची संबंध असणं, माणसांनी एखादं काम करणं, माणसाने तुमच्याशी मोटिवेट असणं, तुमच्याशी प्रामाणिक असणं, तुम्ही सांगाल ते काम त्याने आनंदाने त्याच्या आनंदाने करणं, या सगळ्याकरता एक ना आर्ट लागतं। माणसं मॅनेज हा शब्द फार घाणेरडा आहे। माणसांबरोबर काम करण्याचं एक आर्ट असतं। ज्याला ते करता येत नाही तो मॅनेज करतो, ज्याला आणखीन मॅनेज करता येत तो मॅनिप्युलेट करतो। त्यामुळे माणसं ही बेसिकली खूप चांगली असतात, त्यांच्यातले स्ट्रेंथ विकनेस असतात, ते आपण पाहिल्या पाहिजे। आणि व्यवस्थापनामध्ये नेहमी असं होतं ना की एखादं काम करताना एखाद्या कामाचा कुठला माणूस कुठल्या कामाला येईल त्याचा अंदाज मॅनेजरला असला पाहिजे। सगळ्या कामाला योग्य नसतात, कारण प्रत्येकाच्या म्हणजे मुळात आपल्याकडे ना समानता नाही आहे, आपण समता आणली पाहिजे। समानता निसर्गातच नाही आहे, पाची बोटं सारखी नाही, उंची प्रत्येकाची वेगळी असते, त्यामुळे समानता नाही। मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल आहे की यू हॅव टू ब्रिंग देम ॲट इक्वॅलिटी। ते समानता आणण्याची गरज नाही, तुम्हाला त्यांना समता आणली पाहिजे की तुला काय आनंद मिळतो करायला, तू काय चांगलं करू शकतो, ते द्यायची जबाबदारी मॅनेजर म्हणून माझी आहे।
आणि लोक ट्रान्सफॉर्म होतात. मी आयुष्याचे खूप लोक ट्रान्सफॉर्म करताना बघितले आहेत की ते नॉन परफॉर्मर असतात. कारण कसं असतं, कुठल्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या रोजच्या व्यवसायामध्ये परफॉर्मन्स असतो आणि पोटेन्शियल असतं. या दोन गोष्टीवर मॅनेजमेंट चालतं. काही लोकांकडे खूप पोटेन्शियल असतं पण ते परफॉर्म करू शकत नाही. काही लोक परफॉर्मन्स करतात पण त्यांना पोटेन्शियल नसतं, त्यांना कंटेंट नसतो. तर आपल्याला ते कळलं पाहिजे कुठल्या कामाकरता कुठला माणूस, कुठल्या पोटेन्शियलचा माणूस लागेल, कुठल्या परफॉर्मन्सचा लागेल. काही वेळेला हिरोइझम पण होतो. एखादा माणूस खूप ग्रेट हिरोइझम करतो परफॉर्मन्स चांगला करून, बाकीच्यांना वाईटही वाटतं, पण आपल्याला ते पटवून देता आलं पाहिजे लोकांना. सो मॅनेजमेंट इज ऑल्सो मॅनेजिंग म्हणजे बिईंग विथ पीपल, अंडरस्टँडिंग पीपल. आणि लेखनाला आणखीन काय वेगळं असतं, तेच असतं ना, बिईंग विथ कॅरेक्टर्स. त्यामुळे तसं ते कन्व्हर्ज होतं. तर आता तुम्ही ज्या कन्व्हर्जनबद्दल बोललात किंवा प्रभावी व्यवस्थापनाबद्दल जे म्हणालात, तर त्याच्यासाठी कौशल्य कुठली लागतात आणि ती कशी विकसित करावी? कौशल्य लागतात, त्याच्या आधी मूल्य लागतात. ओके. स्किल हे पेरिफेरियल आहे, मूल्य हे कोर आहे. बरोबर. स्किल टिंबर आहे. तुम्ही कुठलंही स्किल केव्हाही शिकू शकतात. मूल्यव्यवस्था शिकायचे क्लास नसतात, प्रामाणिकपणाचा क्लास नसतो. ती तुमची मूल्यव्यवस्था असते. आणि तुमच्या मूल्यव्यवस्था जर घट्ट असतील तर स्किल स्काय लिमिट आहे. कुठलंही स्किल ॲक्वायर करता येतं. कारण स्किल असं आहे, सायकल चालवणं पण स्किल आहे, पोहणं पण स्किल आहे, एखादं कम्युनिकेशन करणं पण स्किल आहे. हे स्किल हे परिघावर असतं, कोर असते ती व्हर्च्यू. म्हणून कधी पण मला नेहमी असं वाटतं की स्किल ओरिएंटेशन करणं आवश्यक आहे, कारण वेगवेगळ्या कामाकरता वेगवेगळे लोक लागतात क्षमता सिद्ध करण्याकरता. पण त्यांचा ॲप्टिट्यूड असतो ना, तो महत्त्वाचा आहे. व्हर्च्यू महत्त्वाची, मूल्यव्यवस्था महत्त्वाची, की प्रामाणिकपणे काम करतील, हे एखादं चांगलं एथिकल काम करतील, ते काम होतील असं बघतील. आपल्याकडे नसेल स्किल तर स्किल शिकून करतील. मिशन म्हणून काम करणारी माणसांची मूल्यव्यवस्था फार तगडी असते. त्यांना फार स्किलची गरज लागत नाही. अर्थात मला हे मान्य आहे की बऱ्याच लोकांना तेवढं स्किलपुरतं काम असतं, तेवढं स्किलच शिकवायला लागतं. पण कौशल्याचा एक गोंधळ असा आहे, कौशल्य हे तुम्हाला एखाद्या याच्यात म्हणजे कौशल्यामुळे तुम्ही परिपूर्ण होतात. तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. कौशल्याला हा एक मोठा इगो येतो की माझ्याशिवाय कोणी करू शकणार नाही. पण त्याला जर मूल्याची जोड असली तर मला समजू शकता, अरे नाही तूही करू शकशील. आपण हा जे कन्सिडरेशन असतं की नाही, मॅनेजमेंट, ती कंपनी, त्या कंपनीची मॅनेजमेंट, त्या लोकांची मॅनेजमेंट ही उत्कृष्ट असते जे एथिकली आणि ज्याला म्हणतो ना आपण मूल्यव्यवस्थेतनं कौशल्यांकडे बघतात. तर आता आपण थोडासा ह्या एथिकल किंवा मूल्यांचा भाग हा शिक्षण पद्धतीत रुजवण्याचा प्रयत्न, जशी शिक्षण पद्धती फॉर्मल करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते कुठेतरी कमी पडतंय किंवा काहीतरी एक त्यातला एक पार्ट मिसिंग आहे किंवा काय, तुमचं काय मत आहे? त्यातला सगळ्यात मोठा पार्ट मिसिंग आहे ते मास्तर लोक. कॅटॅलिस्ट आहेत शिक्षक. या हृदयचं ते हृदय देणारा माणूस आहे. सिलेबसमधून कंटेंट घेऊन तो विद्यार्थ्यांना त्या ट्रेन करणारा माणूस आहे. त्याला सगळ्यात आपला आत्ता पार्ट असा मिसिंग आहे की शिक्षकांचं ओरिएंटेशन नाही आहे. म्हणजे ते त्यांना दोष देत नाही आहे, त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं आहे, त्यांना इतकी बाकीची कामं लोड आहे. आणि त्यामुळे त्यांचं ओरिएंटेशन कुठे मला कुठल्याच युनिव्हर्सिटीत दिसलं नाही की शिक्षकांचा एक क्लास आहे. बाबा तुम्ही काय विषय शिकवतात? मॅथमॅटिक्स. तुम्ही काय शिकवतात? सायन्स. बरं त्याचं काय, सायन्सचं होलिस्टिक अप्रोच काय आहे, त्याचं तुम्हाला काय एक्सपोजर आहे, तुम्हाला नॉलेज घेण्याकरता काय तुमच्याकरता सोय आहे, तुमचं नॉलेज एनरिच करण्याकरता काय व्यवस्था आहे, तुम्ही स्वतः देतात ते तुम्हाला मनापासून दिल्यासारखं वाटतं का? आणि मुलं हे असतात ना, ते डायरेक्ट बाय प्रॉडक्ट आहे टीचिंग ॲबिलिटीचं. टीचिंग ॲबिलिटी वीक असेल तर मुलं बाय प्रॉडक्ट घाणेरडं होतं. म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठे येणार असं म्हणतात, ते आडात पाहिजे. आणि मला असं वाटतं आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर शिक्षकांचं ओरिएंटेशन आपण करत गेलो ना तर खूप फरक पडेल. कारण बघा तुम्ही, पूर्वीसुद्धा सगळ्या गावांमध्ये आपल्या एकत्र कुटुंब पद्धती ते शिक्षणच होतं ना. घरातला प्रत्येक मोठा माणूस लहान मुलाचा शिक्षक होता एका अर्थाने. आता कुटुंब पण आपली सुटी झाली. शाळेतल्या पण शिक्षकांना काही फारशी माहिती नसते. म्हणजे त्यांना कितपत त्यांचं ते ज्ञान आहे, त्या शिक्षकांची भरती, ते सगळे इतके आपण त्या सगळ्याचं इतकं म्हणजे घाणेरडापणा करून ठेवला आहे सगळ्यामध्ये की त्यांना संस्था चालकांनी बाकी कामाला लावणं, इलेक्शनच्या कामाला. अरे तुम्ही जो समाज घडवतो त्या माणसाला इलेक्शनच्या कामाला लावतात कसं काय तुम्ही संस्थेच्या? हा गुन्हा आहे. तुम्ही तो माणूस तुम्ही शिकवायला आणलाय ना, ज्याच्याकडून ज्ञानदान करायचं त्या माणसाला तुम्ही बेडबिगारी करून टाकलाय.
कशी काय मुलांची क्वालिटी वाढेल? नाही वाढणार. काही किती कोर्सेस येऊ द्या, शिक्षकांना जो फ्रीडम लागतो ना, एखाद्या शिकवणाऱ्या माणसाला फ्री फॉल लागतो. हो. म्हणजे मला शिकवायचा एखादा विषय, तर मला थोडं चिंतन करता आलं पाहिजे. हा काय विषय मी शिकवणार आहे, हा कसा पोचू शकेल, याची आणखीन काय, याच्याकरता मला वेळ पाहिजे. त्याला वेळच नाही आहे बाकीच्या कामांमध्ये. हा, मग तो त्याला काही त्याला कुठल्याही फालतू कामात लावतात. हे कायद्याने बंद केलं पाहिजे. शिक्षकांनी फक्त शिक्षण ज्ञानदानाचं काम करावं. त्यांचं वारंवार त्यांना घासण्याची व्यवस्था असावी, त्यांना अपडेट करण्याची व्यवस्था असावी. कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रोग्राम नाही आहेत. असतील तर काय टिकमार्क कोर्सेस, त्याला काय अर्थ आहे? त्याला काय अर्थ नाही. काय टिकमार्क कोर्सेस असतील की एकदा हे शिकून घ्या, ते शिकून घ्या. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं, साध्या कविता शिकवणारा शिक्षक, त्याला काय कविता कळते हो? त्याने काय कविता वाचल्या आहे? त्याचं काय आपण त्याचं असेसमेंट कुठे करण्याची काही पद्धत आहे का? त्याला कुठले कवी माहिती आहेत? म्हणजे त्याचा काय अभ्यास आहे आणि त्याला तो अभ्यास करण्याकरता काय स्वातंत्र्य आहे, काय वेळ आहे? तुम्ही बघा, ज्या शाळांमधले शिक्षक स्वतः कष्ट घेऊन शिकवतात. एक शिक्षक शाळा आहेत काही खेड्यांमध्ये, मी फार ठिकाणी फिरतो. अगदी एकच शिक्षक 4-5 इयत्ता शिकवतो, 5वी पासून 9वी पर्यंत. पण तो इतका डेडिकेटेडली शिकवतो की ती मुलं एकदम वेगळी असतात. एक चोपड्याजवळ शाळा आहे. काय ते शिक्षक आहेत, त्यांना इतक्या मी त्यांच्याकडे व्याख्यानाला लागलो, त्यांनी मला विचारलं, सर टॉलस्टॉय आणि डोस्टोव्स्कीमध्ये फरक काय हो? चोपडा म्हणजे दोन्ही लेखक आहे मला मान्य आहे. डोस्टोव्स्कीचं असं दोघं समकालीन आहेत. म्हटलं हो. मला इतका आनंद वाटला की या माणसाला हे माहिती करून घ्यावं असं वाटतं. मला कुठेही गेल्यानंतर कुठलाही शिक्षक काही प्रश्न विचारत नाही, मुलं विचारतात. आणि मुलांच्या प्रश्नांची उत्तर शिक्षक देऊ शकत नाही म्हणून ते मला विचारतात किंवा बाहेरच्या माणसाला विचारतात. त्यामुळे शिक्षक हा आपण इतका वीक करून टाकला आहे. त्याचं आपल्याला काहीतरी एक व्यवस्था उभी करायला लागेल. कुठल्याही संस्थाचालकांना, शिक्षकांना बाकी कामाला राबवता येणार नाही. त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं देऊन चालणार नाही. त्यांचा विषय त्यांना किती कळला याची असेसमेंट केली पाहिजे. त्यावर त्यांचे पगार ठरवले पाहिजे, त्यावर त्यांचे प्रमोशन ठरवले पाहिजे. त्यांना स्वतःला आपण किती देण्याकरता आपल्या आडात किती आहे याचा काहीतरी जजमेंट कॉल केला पाहिजे ना. बरोबर. आपण तो करत नाही. शिक्षक चांगले कशावरून ठरतात, तो किती लाळगोटेपणा करतात संस्थाचालकांसमोर किंवा किती कामं करतात याच्यावर ठरतं. असं कसं चालेल? तुम्ही एक अख्खी व्यवस्था सडवून टाकली आहे ज्ञानदानाची. ज्ञानदान हे त्यातलं मूल्य आहे, ज्याच्यापासून आपण लाभ घेतोय, त्याच्यामुळे ती सडवून टाकली ही व्यवस्था. बरोबर. म्हणजे मला नेहमी असं म्हणतो मी, राजकारण्यांनी एकच अवयव मोठा झाला ना की त्याला कॅन्सर झाला असं म्हणतात. मॅलिग्नंट ग्रोथ असते. हे राजकारण ही समाजातली मॅलिग्नंट ग्रोथ आहे, कॅन्सरस ग्रोथ आहे. सगळीकडे राजकारण घुसलेलं आहे. कुठल्या शिक्षकांशी कोण संस्थाचालक गप्पा मारतात की बाबा तू काय शिकवलं, तुला यावर्षी काय अनुभव आला, त्यांची असेसमेंट तरी आहे का हो? त्यांच्या कुटुंबाची काही माहिती आहे का संस्थाचालकांना? काही माहित नाही ना. 2000% मला माहिती आहे की नाही माहिती. सर, याच व्यवस्थेचा दुसरा पैलू म्हणजे ते आपले विद्यार्थी आहेत. तर मग आता विद्यार्थी दशेत पण वेगवेगळे बदल, इंटरनेट आहे, ChatGPT आहे, AI आहे किंवा इन जनरल खूप डिस्ट्रॅक्शन्स किंवा या सगळ्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांवरती पण परिणाम होतो आणि त्यांचा पण एथिकल बेस किंवा व्हॅल्यूज किंवा मूल्य हल्ल्यासारखं झालं. तर ह्याकडे तुम्ही कसं पण मुलांचं असं का झालं? मातीचा गोळा असतो की नाही, त्याला आकार देणाऱ्या माणसाचं महत्त्व आहे. पोल्युशन आहे, मातीत काही इम्प्युरिटीज असणार आहे, पाऊस पडणार आहे, काहीतरी तुटणार आहे, फुटणार आहे, पण ज्याला तो आकार द्यायची जी जिद्द आहे ज्या माणसाची, तो आकार देऊन राहील, तो माणूस शिक्षक आहे. मुलांचं डिस्ट्रॅक्शन होतं. मी तुम्हाला सांगतो, मी पार्ला कॉलेजला एकदा फेल झालेल्या मुलांना भेटलो वर्षभर, की जी फेल होती. 30 मुलं होती की जी फेल व्हायची. त्या मुलांशी बोलताना माझं लक्षात आलं की त्यांचं ॲस्पिरेशनच नाही त्यांना. म्हणजे आईवडिलांकडून नाही, त्यांच्या अर्ध्या मुलांचे आईवडील करप्ट होते, कुठल्या तरी डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटच्या होते, पैसे खात होते. हे घडलेलं आहे, करप्ट होते. आणि मुलांना काही घरी असं काही वातावरण नव्हतं की आईवडील जेवायला बसले आहेत, गप्पा मारतायत मुलांशी एखाद्या विषयावर. हे नाही आहे ना. शिक्षकाचं पण हे काम आहे, तास संपल्यावर कुठल्या मुलांचे काय गुण आहेत, कोणाला कशात इंटरेस्ट आहे. ChatGPTमध्ये इंटरेस्ट आहे, ये रे बाबा आपण दोघं ChatGPTवर बोलू. असं केलं तर तुम्ही त्याला एक डायरेक्शनला द्याल ना. ते काय डिस्ट्रॅक्शन आहे, ते काही बघतच नाही आपल्याकडे, त्याचे ते मोबाईलमध्ये असतात. अरे हो ना, पण मोबाईलचा पण उपयोग आहे ना चांगला. त्याला घडवणारा माणूस हा वीक आहे असं मला वाटतं. मुलांदोष देऊन उपयोग नाही.
हे बघा, काळ पुढे जात राहतो. हो. आमची पिढी तुमची पिढी याच्यामध्येच किती बदल झाला. ते काही मागच्या पिढीचं व्हायलिन वाजवून चालत नाही, पुढे जायला लागतं आपल्याला. नक्कीच. पण ते करताना ती व्यवस्थेतनं काय त्यांच्याकरता आपण देऊ शकतो ना, त्याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार मला वाटत नाही होतं असं. मला तुम्ही सांगा, आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस असतात. हो. चांगले शिक्षक घडण्याचा कोर्स आहे का हो? नाही. मग कसं काय विद्यार्थी चांगले होणार? शिक्षकांचं ओरिएंटेशन काय होतं मला सांगा तुम्ही. म्हणजे काय त्यांना काय सांगितलं जातं, किंवा डिफाईन केलं का चांगला शिक्षक म्हणजे काय? नॉलेज हा एकच आस्पेक्ट आहे ना. शिक्षकाला नॉलेज असणं, शिक्षकाकडे पेशन्स पाहिजे, शिक्षकाकडे मुलाला समजून सांगण्याची क्षमता पाहिजे. काही झालं तरी चिडचिड न करता ते एखादं आपलं या हृदयाचं त्या हृदय देण्याची ताकद पाहिजे. त्याची काय असेसमेंटची व्यवस्था आहे? काही नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना दोष तर मी कधीच देणार नाही. कारण विद्यार्थ्यांचं असं आहे, तो गोळा आहे मातीचा. तुम्ही जर वातावरण तुम्ही उदास असाल, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर त्याचे मार्ग शोधणार तो. आणि आता तर असं आहे, माहितीचं जमाना आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही. त्यामुळे खोटी माहिती येत राहते, डंप होत राहतं तुमच्यावर सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्याचं खरं खोटं माहिती ते ज्ञान हा प्रवास कोणी करायचा? हे बोट कोणी धरायचं त्या प्रवासात? शिक्षकांनी धरलं पाहिजे ना, की बाबा ही माहिती आहे, हे ज्ञान आहे. ते शिक्षकाला ज्ञान पाहिजे ना. शिक्षक जर माहितीला ज्ञान म्हणत असेल तर तो कसं काय समजावून सांगेल पोराला? त्यामुळे मला ना याचं फार मनापासून वाटतं की आपण पुढची 10 वर्ष नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षकांच्या क्षमतेवर काम केलं पाहिजे. खरंच सांगतो. आणि त्यांना बरोबर घेऊन केलं पाहिजे. त्यांना दोष देऊन करता कामा नाही. त्यांचे बाकी सगळे फालतू कामं बाजूला केले पाहिजे. त्यांना फक्त त्याचं काम करू दिलं पाहिजे. तुम्ही ठेवा स्टाफ, तुम्ही बाकीचं काय करा त्यांना काय सांगता, त्यांना त्याचं काम करू द्या ना. आणि ते केलं नाही तर आपली पुढची पिढी आणखीन कुठे जाईल. म्हणजे हे काहीच कंट्रोल राहणार नाही. म्हणजे जो माणूस, घरातले जर वडीलच घरात लक्ष देत नसतील तर घराची वाताहत होणार ना. सगळ्या शिक्षण तराची वाताहत त्यामुळे झाली आहे. म्हणजे अजूनही मला असं आठवतं, मी नेहमी असं ऑब्झर्व करतो, मी कुठे जनरली बोलायची वेळ येत नाही. आत्ता जे लोक 60ला आहेत त्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल विचारलं की ते तासन तास सांगत बसतात की आमचे एक सर होते, मग ते रात्री यायचे, रात्री 10 वाजता विचारायचे हे काय झालं का, हे सुटलं की नाही, परत बोलवून घ्यायचे. आत्ता हे लोक 40ला आहेत, ते अशा कुठल्या आठवणी सांगत नाही शिक्षकांच्या. आणि जे 20ला आहेत ते तर काही शिक्षकांबद्दल बोलतच नाही, त्या आईवडिलांबद्दलही बोलत नाही. विचारा ना तुम्ही, मास्तरबद्दल, जे आपल्या शिक्षकांबद्दल आमची पिढी जे बोलते ती का बोलते? कारण ते इंटरॅक्शन होतं तेवढं. आता इंटरॅक्शनच नाही. आणि शिक्षकांचाही दोष नाही, त्यांना त्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे त्यांच्याकरता. आणि युनिव्हर्सिटीचं काम आहे होय. युनिव्हर्सिटीचं काम काय फक्त ॲक्रेडिटेशन करणं, शिक्के मारणं, मार्क्स शीटवर एवढं काम आहे का? तुम्हाला हे करायला नको? माणसं घडवायला नको? म्हणजे तुमच्या सगळ्या व्यवस्थेतनं तुम्ही काय, म्हणजे आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या घोषणा बघा, परमशीलम वगैरे वगैरे ते सगळे लावलेले असतात, संस्कृत वचनं. काय किती जागता हो त्याला. ते सावित्रीबाई फुलांच्या नावाची युनिव्हर्सिटी आहे. त्या बाईने किती कसे शिकवलं लोकांना, बायकांना. अडाणी शिक्षक होती ना मुळात. खूप कष्ट. मग त्यांच्या नावाने तुम्हाला एक शिक्षक आदर्श कसा असावा याचं एक व्यवस्था उभी करता येत नाही. त्यांचं नाव विद्यापीठाला देऊन काय होणार नुसतं? बरोबर आहे. तर तसं ही व्यवस्था किंवा कार्यपद्धती किंवा ह्याच्याबद्दल जेव्हा आपण म्हणतोय, तुम्हाला आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करण्याचा पण अनुभव आहे. तर बाकीच्या देशांमधल्या व्यवस्था किंवा कार्यपद्धती ज्या तुमच्या लक्षात राहिल्यात की त्या वाखाणण्याजोग्याच्या होत्या, अशाचे काही उदाहरणं? मुळात वर्क एथिक्स आहेत. ओके. कुठलाही माणूस फसवत नाही. एक बेसिक फरक तुम्हाला सांगतो परदेशातल्या आपल्या याच्यात. त्यांचं बेसिक ॲझम्पशन विश्वासाचं आहे. म्हणजे समजा मी त्यांना उद्या, मी अमेरिकेत काम करायचो, माझे कलिग असायचे, तो जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा. मी सांगितलं विश्वास ठेवायचा. म्हणजे द फर्स्ट इम्प्रेशन इज टू बिलीव्ह, द फर्स्ट रिॲक्शन इज टू बिलीव्ह. आपल्याकडचं पहिली रिॲक्शन डिसबिलीव्ह असते. मग त्याला प्रूव्ह करायला लागतं आपण खरं बोलतोय असं का? पण याचं कारण असं आहे की याचं बेसिक कारण आहे की इंग्रजांनी आपली सगळी शिक्षण पद्धती तोडली. गावंढळ गुलाम माणसं तयार केले आणि आपण गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रजांनी तेच केलं पुढे. त्यांनी हे काही बदललं नाही.
कारण त्यांना बदलायचे कष्ट घ्यायचे नाही, कॉपी पेस्ट केलं सगळं. ब्युरोक्रेसी कॉपी पेस्ट, युनिव्हर्सिटीचे प्रोसेस कॉपी पेस्ट. काय माझ्या देशातल्या लोकांचा DNA आहे, त्यांची वागण्याची पद्धत काय आहे, त्यांचं रिलेशनल पॅटर्न काय आहेत, त्यांचे परस्परावलंबित जगणं काय आहे, याच्यावर मी समाज बांधला पाहिजे ना, याच्यावर शिक्षण दिलं पाहिजे, याच्यावर मी व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. सगळ्या इंग्रजांच्या कॉपी पेस्ट करून काय झालं? एक तर इंग्रजांनी आपला स्वतःचा आत्मविश्वास घालवला आहे आपल्या देशात लोकांचा. ज्यांना कोणाला इंग्रजांनी सुधारणा केल्यावर वाटतं ते मूर्ख लोक आहेत. काही केलं नाही त्यांनी फक्त त्यांच्या फायद्याकरता सुधारणा केल्या. त्यांना चोऱ्या करायच्या होत्या, इथून कच्चा माल चोरून न्यायचा होता म्हणून त्यांनी रेल्वे बांधली. आपल्याकरता काही बांधलं नाही. आपल्या याच्यावर त्यांनी आपल्या बेसिक जगण्याच्या जो कणा होता त्याच्यावरच त्यांनी गावगाडा तोडला, जगण्याचे कणे तोडले, शिक्षण पद्धती तोडली. आणि त्यामुळे आपल्याकडे गुलाम, गावंढळ अशी माणसं तयार झाली. त्यांनी कलेचं हे केलं. आणि त्यामुळे आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला सर्व्हायव्हल मोडमध्ये गेला आपला समाज. मग सर्व्हायव्हल मोडमध्ये गेला माणूस इथिक बिथिक्स काही पाळत नाही. ज्याला जगायला की नाही माहीत नसतं ना, तो काय काही नैतिक चौटीत बघणार आहे. तो येणं केनं प्रकारे जगायचा प्रयत्न करेल. ते घडलं आपल्याकडे. अजूनही तेच घडतं. अजूनही लोक 7 पिढ्यांची तरतूद करून ठेवण्याच्या गोष्टी करतात. हे कुठून आलं? हिस्ट्री म्हणजे असं आलं की आपलं काही राहणार नाही. सगळ्यांना सवय लागली आपल्या पिढ्यांचं करून ठेवायची. म्हणजे आपल्याला एक साधी गोष्ट कळली पाहिजे की जर माझ्या मुलाच्या मुलाकरता मी जर काही कमावून ठेवत असेल तर बेसिकली मी काय सांगतोय की ते बेअक्कल आहेत किंवा ते नालायक आहेत, ते काही करू शकणार नाही म्हणून मी करून ठेवतो ना. त्यांचा अपमान करतोय मी त्यांच्या कर्तृत्वाचा. हे तर कळलं पाहिजे. आणि त्यामुळे सर्व्हायव्हल मोडमध्ये आपण गेलो. त्यामुळे डिसबिलीव्ह हा आपला गुण बनला. डिसीट, फसवणं हा आपला गुण बनला. कशावरही काही ठेवायचं नाही, आपला फायदा पाहायचा हा आपला गुण. DNA करप्ट झाला आपला भारतीय समाजाचा. इनसिक्युरिटी. म्हणजे मागच्या जुन्या काळातले 5000 वर्षापूर्वीचे व्हायलिन वाजून काय उपयोग आहे? मधल्या काळात काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव दैदिप्यमान पिरियड आहे ज्याने स्वत्व उभं केलं. बाकी पित्त ज्याला म्हणतात स्वत्व, ते इंग्रजांनी कापून काढलं अक्षरशः. ते चेंदामेंदा केला. आणि आपल्या राज्यकर्त्यांना हे कळलंच नाही. त्यामुळे चलता है, देखेंगे, होऊन जाईल, अशा पद्धतीचं काम चालू राहिलं. निगेटिव्हिटी आली समाजामध्ये. दुसऱ्याला कुरघोड्या करायची सवय लागली. मला एखादा पोलीस इन्स्पेक्टर ओळखीचा याचं कौतुक वाटतं, एखादा शास्त्रज्ञ ओळखीचा असं कधी वाटायचा आनंद वाटत नाही. एखादा नगरसेवक माझा मित्र आहे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. एखादा कष्ट करणारा माणूस माझा मित्र आहे हे सांगायला मला अभिमान वाटत नाही. हे कसलं द्योतक आहे? खोट्या गोष्टींच्या मागे समाज लागला. की जे भंपक आहे, की जे खोटं आहे, ज्यात सत्व नाही, असं सगळं आहे ते दैदिप्यमान. अशा समजुतीत समाज झाला. आणि ते फार घाणेरडं आहे. म्हणजे अजूनही आपल्याला आपण का सहन करतो या सगळ्यांचं? का अन्याय सहन करतो आपण? साधं इथे युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या बघा, तो रस्त्याचं काय पुलाचं काम चाललंय, फिरून यायला लागतं लोकांना. आता जो म्हातारा माणूस आहे एखादा चतुशृंगीकडून तो आला, पायी आलाय, त्याला इकडे युनिव्हर्सिटी यायचं आहे, त्याने काय करायचं? आपल्याला एक छोटा रस्ता करून ठेवता येत नाही, आपल्याला सामाजिक व्यवस्था करता येत नाही, सार्वजनिक शौचालय नाही आपल्याकडे, साधे युरिनल्स नाहीत. कुठल्या रात्रीच्या बसने प्रवास करतात, 7:30चे बस मुंबईला रोज येतात, कुठल्याही बसमध्ये टॉयलेट नाही, ती बस अशा कुठल्याही ठिकाणी थांबणार नाही. ते स्त्रियांना, हे आपल्या काय व्यवस्था आहेत? लाजा वाटायला पाहिजे आपल्याला. प्रोव्हिजनल व्यवस्था म्हणजे काहीच व्यवस्था केलेली नाही आपण लोकांकरता. डागडुजी करायचं, थूक पॉलिश काहीतरी कामं करतात, त्याला काहीच व्यवस्था उभ्या केल्या नाही. आता एखादा म्हातारा माणूस तिकडून इकडे कसा येईल? मग त्याला एक पेव दिला पाहिजे, पेव रोड, तो नीट आला पाहिजे, त्याने रस्ता क्रॉस करता आला पाहिजे. आपल्याला ही जबाबदारी वाटत नाही. मुजोरीत आपण जगायला शिकलो, कारण मुजोरी केव्हा येते? काही कमी असलं की त्याची रिॲक्शन म्हणून मुजोरी येते. बेअक्कल माणसाला मुजोरी असते, कारण त्याला अक्कल नाही माहिती असतं, ते कॉम्पेन्सेट करते बेअक्कलपणा, ती मुजोरी येते. खोटं आपण लाऊडली बोलतो ना, खोटं बोलणारा माणूस मोठ्या मोठ्याने बोलतो, कारण खोटं बोलतोय माहिती असतं त्याला. त्यामुळे कुठल्याही दुर्गुणांचं एक्सप्रेशन हे लाऊड असतं. त्यामुळे तुम्ही कधी बघा आपल्याकडे लोक आरेरावीने बोलतात, कारण सगळे सर्व्हायव्हलमध्ये आहेत. 4 माणसांचा वेळ असेल, 4 माणसांना आपण त्यांची पण परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. वाक्य पूर्ण करण्याच्या दुसऱ्याचा माणूस आपलं मत व्यक्त करतो, तो काय बोलतो ते ऐकूनही घेत नाही. परदेशामध्ये असं नाही हो. ते लोक समाज म्हणून, रिस्पेक्ट म्हणून एकमेकाला खूप व्यवस्थित राहतात. म्हणजे तुम्ही दृश्य नेहमी पाहिलं असेल,
कुठेही रस्ता क्रॉस करून जरी चुकीच्या म्हणजे रस्ता क्रॉस करण्याची साईन नाही आहे तरी कोणी रस्ता क्रॉस करेल तरी सगळ्या गाड्या उभ्या राहतात. डिसिप्लिन. म्हणजे तुम्हाला सोशल हे पाहिजे ना, असं कसं काय चालेल. तिथे एकटेपणे एकाकीपणे सगळं मला मान्य आहे, मी राहिलो आहे अनेक वर्ष, पण ही सामाजिक व्यवस्था आहे ना. दुसऱ्याबद्दल रिस्पेक्ट आहे, दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास आहे. सेल्फ अटेस्टेशन करायला आपल्याला 70 वर्ष लागली, स्वतः सर्टिफिकेट अटेस्ट करायला. इतक्या आपल्या अविश्वासी व्यवस्था आहेत. मॅजिस्ट्रेट पाहिजे त्याला द्यायला ट्रू कॉपी. कुठली ट्रू कॉपी? हे काय व्यवस्था उभ्या केल्या तुम्ही? आपल्या माणसांवर विश्वास न ठेवणं ही काय समाज बनवण्याची पद्धत आहे? प्रत्येकाला राग येतो, प्रत्येकाला काही बोललं की डोक्यात जातं, कुठल्याही विषयावर चर्चा करायच्या नसतात. हे कसलं लक्षण आहे? मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून फार खालच्या पातळीवर जगतो आणि त्यामुळे माणसांचा समाज असतो तो आणखी खाली येतोच, सगळ्यांचा एकत्र. सर, आता आपण ज्या सगळ्या व्यवस्था आणि ह्याच्याबद्दल बोललो, तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आहे, जिथे तुम्ही तुम्हाला लेखनामधून जी मर्म सापडली ती सगळ्यांबरोबर सांगता किंवा त्याच्यातून काय लोकांनी समजून घेण्याचं गरज आहे. तर तसंच अभिनय किंवा त्याच्या कौशल्यामधून तुम्ही अशी काय मर्म किंवा अशी काय गोष्टी तुम्हाला सापडल्या आहेत ज्या सामान्य जनतेला किंवा विद्यार्थ्यांना किंवा लोकांना समजून घेऊन आणि आयुष्यात इम्प्लिमेंट करायची? नाही, कला ही फार पॉवरफुल गोष्ट आहे. आर्ट इज द एसेन्स ऑफ लाईफ. तुम्ही मटेरियलिस्टिकली कितीही मोठे असा, तुम्ही मेटाफिजिकली कितीही ताकदवान असा, तुम्हाला जर आर्ट नसेल तर तुमचं माणूस म्हणून तुमचा एक मेंदूचा भागच विकसित झालेला नाही असा त्याचा अर्थ आहे. अच्छा. आर्ट हे नॅचरल इन्ग्रेडियंट आहे माणसाच्या स्ट्रक्चरचं. माणूस म्हणून म्हणजे कलेचा आविष्कार सगळेच काही तोफ आर्टिस्ट नसतात ना, पण कलेबद्दलची संवेदना असणं सुद्धा कलाकाराचं लक्षण आहे. मला एखादी गोष्ट कुतूहल जिवंत राहणं हे कलेचं पहिलं लक्षण आहे. कुतूहलाने जगणं, कुतूहल जिवंत ठेवून जगणं हे मला वाटतं अभिनयाचं काय, अभिनय हा त्याचा एक एक्सप्रेशन आहे. अभिनयातनं आपण काय करतो, आपण न्यूअन्सेस काढतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे जगण्याचे विभ्रम असतात, ते विभ्रम आपण शोधतो आणि ते लोकांपर्यंत ट्रान्समिट करतो. त्यामुळे तिथे कलेला जर ज्याला महत्त्व आहे, आणि कला हे तुम्हाला काही ना काही वाद्य वाजवता आलं पाहिजे, तुम्हाला गाणं समजलं पाहिजे, म्हणता आलं तर उत्तमच आहे, तुम्हाला अभिनय आला पाहिजे, तुम्हाला नृत्य आलं, हे सगळं जगण्याचं कलेचं अत्यंत आवश्यक आहे. आणि कला नसेल तर म्हणजे त्यात सृजन नसेल तर उपयोग नाही हो, मग मेकॅनिकल होतो आपण. आणि मला असं वाटतं की कुठल्याही शाळेतलं, तर हल्ली काय झालं मला माहीत नाही, पण पूर्वी शाळेत एक म्हणजे कलेचा तास असायचा, आता आहे की नाही मला माहीत नाही. शाळांमध्ये कलेचा काय शिकवतात, चित्रकला, शिल्पकला, काय मला माहीत नाही, पण मला नेहमी असं वाटतं की रिक्रिएशन सेंटर केले पाहिजेत युनिव्हर्सिटीने सगळ्या शाळांमध्ये. विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड घेतली पाहिजे, यातली कुठली कला याला जमू शकते त्याचं रँकिंग केलं पाहिजे आणि त्यांना हवं ते एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे. भारतामध्ये 40-45 कोटी आर्टिस्ट असू शकतात, म्हणजे 0 दर्जापासून भारतरत्नपर्यंत स्तर वेगवेगळा असेल, पण मुळात या भारताच्या भूमीमध्ये कलावंत हा त्याचा एक इन्ग्रेडियंट हा फिक्स आहे. आपण तो विसरून चाललो आहे. आणि त्यामुळे कला ही गुन्हेगारीला व्यस्त प्रमाणात असते. एखाद्या शहरातली जर कला आटली ना ते शहर बकाल होत जातं. त्यामुळे कला सक्त एखादा समाज असणं म्हणजे गुन्हेगारीपासून दूर जाणं. स्पेनमध्ये मी एकदा एक सेग्वे नावाची काउंटी आहे, तिकडे आम्ही गेलो होतो. त्या स्पेनचा जो नॅशनल देश म्हणजे क्राईम रेट आहे तो 84% आहे आणि फुटबॉल प्रेमी 90% आहेत. त्या सेग्वे काउंटीचा क्राईम रेट 16% होता. तर काय एवढा कमी असा जेव्हा आम्ही तपास केला तर तेव्हा असं युनायटेड नेशन्सच्या एका स्टडी सर्कलकडून मी गेलो होतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे शाळेमध्ये 1ली ते 8वी एक परफॉर्मिंग आर्टचा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे ते अभिव्यक्त होतात. त्यामुळे त्या गावाला बकालपणा नाही, गुन्हेगारी कमी आहे. सो गुन्हेगारी ही कलेच्या व्यस्त प्रमाणात असते. कला असेल तर गुन्हेगारी होत नाही. त्यामुळे अभिनय करताना आपण जे काय करतो ते आपण ते एक अंग ठेवलंच पाहिजे ना, आणि त्यात चढावड असलीच पाहिजे. लोक म्हणतात हे बरोबर नाही झालं, सीन चांगला नाही झाला, मजा आहे त्यात, ऐकण्यातही मजा आहे तसं, कारण तसं घडतं ते चांगलं वाटतं. इम्प्रूव्ह करायला हे असतं. तुमचे सृजनाचे जे प्रवास असतात ते आतले असतात आणि ते असले पाहिजे. तर खलील जिब्रान म्हणतो तसं आहे हो, कसं
जगायचं म्हणून भाकरी आहे आणि का जगायचं म्हणून फूल आहे ना. ते काचं उत्तर जे आहे ना ते कलेमध्ये आहे. कसं हे मटेरियलमध्ये असेल, कसं हे प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे, प्रत्येकाचा स्तर वेगळा आहे. म्हणजे कसं म्हणजे कोणाला कशात काय आनंद वाटेल माहीत नाही, पण का जो शब्द आहे तो का जो आहे तो कलेशी जोडलेला आहे. ते जर नसेल तर उपयोग नाही. सर, आता कलेबद्दलच आपण म्हणतोय, तुम्ही लेखकही आहात आणि अभिनयही आहात. दोन्हीही अभिव्यक्त करण्यासाठीच्या भारतामध्ये मेजरली वापरल्या जाणाऱ्या कला आहेत. तर दोन्हीमध्ये काही फरक आहे आणि काही साम्य आहे का? दोन्ही साधारण नाही, एक्सप्रेशन दोन्ही आहेत. एक लिखाण आहे, लिखाणाचा जरा परिप्रेक्ष्य म्हणजे ज्याला कॉन्टेक्स्ट म्हणतात तो मोठा आहे. म्हणजे आपण मोठा कॅनव्हास कव्हर करू शकतो. अभिनयात तुम्ही जो रोल करतात तेवढाच रोल तुम्हाला करायला लागतो, तुम्ही सगळे रोल नाही करू शकत. त्यामुळे अभिनय हा तसं नॅरो आणि डीप एक्सप्रेशन आहे कलेचं. लेखन हे शॅलो आणि ब्रॉड एक्सप्रेशन आहे. ओके, असं मला वाटतं. ओके. लेखन करताना अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो, अनेक गोष्टी गृहीत धरायला लागतात, अनेक गोष्टी समजून घ्यायला लागतात, कारण त्यात अनेक कॅरेक्टर येतात. आणि लेखनाचं मुळात कसं आहे, लेखन हा सोर्स आहे, अभिनय हा रिसोर्स आहे. म्हणजे स्त्रोत लेखन आहे, हे सगळे सेकंडरी आहेत. हे रिसोर्सेस आहेत, हे सोर्स नाहीत. अभिनय, नृत्य हे रिसोर्सेस आहेत. लेखन हा सोर्स आहे, स्त्रोत येतो, तिथे सुरुवात होते. सर, मग तुमचं जे नावाजलेलं पुस्तक आहे घातसूत्र, त्याचा स्रोत काय आहे किंवा त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून तेच की मी जे काम करत होतो अमेरिकेत तेव्हा पाहिलं. 9/11 झालं तेव्हा मी अमेरिकेत होतो. हे असं का जगात घडतं? मी खरं तर आधी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे आजच्या विश्वाचे अर्थ. जगातले जे अर्थतेचे 40 इश्यू आहेत, त्याच्यामध्ये ग्लोबल इश्यूज आहेत, त्या 40 इश्यूंचं पुस्तक आहे. ते का निर्माण झाले, म्हणजे कसे इश्यू आहेत, तर साखरेने पहिला गुलाम तयार केला. नंतर तुम्ही आज जेवढी जगात दारू आणि सिगारेट याचं जेवढं उत्पन्न आहेत, त्यात 1.5 अब्ज मुलांचं शिक्षण होऊ शकतं, त्यात जो खर्च होतो त्याच्यामध्ये. 1 किलो चिकन तयार करण्यामध्ये 10 किलो गहू होऊ शकतं, इतकं पाणी लागतं. तर हे सगळे जे इश्यू आहेत की कमोडिटायझेशन ऑफ लाईफ झालंय, आयुष्याचं वस्तूकरण झालंय, त्याच्यावर मी ते इश्यू ते जायचो, त्या इश्यूवर ते पुस्तक लिहिलं. त्याचे जे रिझन आहे ते काही लोकांनी जग ओलीस ठेवलं हे. तर घातसूत्र हे त्याचा शोध आहे की हे इश्यू का तयार झाले, तर ही माणसं त्याला जबाबदार आहेत आणि यांनी हे तयार केले, यांनी माणसाची कमोडिटी केली, व्यवस्था, यांनी अशी व्यवस्था उभी केली यात माणसांना फारशी किंमत राहणार आहे, त्यांची वस्तू होईल. आणि ते सूत्रधार जे आहेत, ते जे किंग पिन्स आहेत, ते जे सगळे मॅलिस काम करणारी माणसं आहेत, त्यांच्यावरचं घातसूत्र आहे. त्यामुळे घातसूत्र मांडताना मला खूप तेवढं ते स्फोटक पुस्तक आहे. त्यात इंग्लिशमध्ये आल्यावर मला थ्रेट सुरू झाले आहेत त्याचे. मराठीत काय एवढा थ्रेट नाही, कारण मराठीत कोणाला काही माहीत नव्हतं आणि त्या अमेरिकेचं असल्यामुळे मराठी लोकांना काही फरक पडत नाही. पण इंग्रजीमध्ये आल्यावर मला अमेरिकेतनं फोन, इकडून तिकडून फोन यायला लागले, कारण अनेक गुप्तहेर संघटना, अनेक मॅलिस लोक हे काय उद्योग करतात. मग त्यातले प्रकरणं खूप स्फोटक आहेत. म्हणजे हिटलरने एका अमेरिकन कंपनीला घेऊन होलोकॉस्ट घडवलं. त्यातले सगळे एक विषय तुम्ही पुस्तकातले गेले तर ते फार स्फोटक आहेत. आणि ते काही कॉन्स्पिरसी थिअरी नाही आहे, ते फॅक्ट आहे. एखाद्याला कॉन्स्पिरसी थिअरी म्हणणं म्हणजे आपण मुद्दामून ते ज्ञान ढकलणं, अज्ञानाकडे जाणं असा याचा अर्थ होतो. हे शोधून काढलेलं पुस्तक आहे, शोधग्रंथ आहे तो, ते समोर तर आणलंच पाहिजे. मला एका माणसाने विचारलं तुम्ही का लिहिलं, मी म्हटलं कदाचित माझ्या आईवडिलांनी मला जे लहानपण दिलं ते माझ्या मुलांना मी देऊ शकलो नाही, तो समाज देऊ शकलो नाही, याचा गिल्ट आहे म्हणून लिहिलं असेल की का सगळं सडलं, त्याची कारणं शोधली पाहिजे आणि त्याच्यातून पुढे काय केलं पाहिजे. मातसूत्र पण आता येणार आहे 27ला की याच्यावरची मात कशी करायची या घातावर, ते पण येणार आहे. पण ते केलं पाहिजे, आपलं काम आहे लेखक म्हणून. तर ह्याच्याशीच पुढचा कनेक्टेड प्रश्न आहे की सतत बदलत राहतंय जग आपलं, मग ते टेक्नॉलॉजीमुळे असू दे किंवा अजून बाकीच्या कुठलाही ह्यानी असू दे, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट किंवा इफेक्ट हा शिक्षण, नोकरी किंवा आपल्या घरातल्या गोष्टी, व्यवसायांवरती होतो. तर मग हा बदल, या बदलाकडे कसं बघायचं आणि ते बदल सारखे अकोमोडेट किंवा ॲक्सेप्ट करत कसं, म्हणजे पुढे कसं. चेंज इज द कॉन्स्टंट थिंग, हे लक्षात ठेवा. बदल हे सातत्यपूर्ण असतात. टेक्नॉलॉजी काय, कुठल्याही पेरिफेरीवरचे बदल हे घडत राहणार आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मूल्यव्यवस्थेला धरून या बदलांकडे पाहायला शिकलं पाहिजे सकारात्मक पद्धतीने. त्याचा मानवी मूल्यांकरता काय उपयोग होतो याचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. कारण तंत्रज्ञान असताना ते नीतिनिरपेक्ष असतं. तंत्रज्ञानाला नीती नसते, ते नीती शिवायचं असतं. म्हणजे काड्याची पेटीने घर जाळायचं का भात शिजवायचं हे काड्याची पेटी ठरवू शकत नाही,
वापरणारा त्याच्याकरता त्यामुळे आत्मभान देणारं जे आहे ते माणसाचं मूल्य आहे. तंत्रज्ञान किती कुठे जाऊ द्या, आत्मभान ज्याला आहे त्याला तंत्रज्ञान कसं मोठीत ठेवायचं हे माहिती आहे. त्यामुळे माहिती तर करून घेतलीच पाहिजे बदलांची. कारण नाही तर जे लोक माहिती करून घेतील ते मॅलिस असतील तुम्ही नष्ट व्हाल. तुम्हाला AI कळलंच पाहिजे काय ते. आणि काही नसतं. मी तुम्हाला खरंच सांगतो, कुठलंही ज्ञान हे सिम्पल असतं, आपण ते कॉम्प्लिकेट करत जातो. AI काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या मेंदूचं रिप्लिकेशन आहे. हा, म्हणजे रिप्लिकेशन पण नाही, ते करू शकणार रिप्लिकेशन. आपल्या 784 आपल्या भावना आहेत, आपलं 784 एक्सप्रेशन्स आहेत 22 भावनांचे. याचं परमिटेशन कॉम्बिनेशन AI करू शकत नाही, करू शकणार नाही. प्रश्न कुठे येतो की तुम्हाला ते कसं वापरता आलं पाहिजे, कसले, आणि त्यांचा वापरण्याचा जो हेतू आहे ना, हेतूवर ठरतं सगळं. पर्पज हा मॅलिस नको, तो घाणेरडा नको. आणि त्याच्याकरता यावर वॉच पाहिजे. तंत्रज्ञान घेतलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. ते नाकारून चालणार नाही, कारण ते पुढे वाढणारच पुढे. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. मालेगाव नावाचं गाव आहे, जिथे मी एकदा AI वर बोलायला गेलो होतो. आणि तिथे काही मुलांनी मला सांगितलं की अभी एक कविता करते बोले हम. कॉलेजची मुलं होती. AI में कैसे कविता होगा, ChatGPT में कविता होता है. तर मी त्यांना म्हटलं की कविता करतो म्हणजे काय, तो फील आहे ना, बरोबर. तो फील मानवी मनाला आहे. त्याचं जे क्राफ्टिंग आहे ते ChatGPT करू शकेल. फील कसं काय देईल? चव, स्पर्श हे रिप्लिकेट नाही होत. त्याचे परिणाम तुम्ही अनुभवू शकता. त्यामुळे जे मानवी, ज्याला काय म्हणतो आपण, म्हणजे इंटेलिजन्स नाही म्हणता येणार, पण मानवी शहाणपणाशी जोडलेलं जे आहे ते तसंच राहणार. ते ChatGPT कधी आणू शकणार नाही. कविता लिहिताना एखाद्या प्रियकराला प्रेयसीबद्दल वाटणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना मानवी आहेत. तो शब्द देऊ शकेल ChatGPT तुम्हाला, वेगवेगळे मेटाफर्स देऊ शकेल, उपमा देऊ शकेल. भावनेचं काय? त्यामुळे सोर्स आपल्याकडे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे आणि त्यातला फरक लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आम्ही त्या दिवशी मालेगाव त्या क्लासमध्ये एक कविता केली. मी त्यांना एक सिच्युएशन सांगितली, याच्यावर कविता करा तुम्ही. आणि आता ChatGPT टाका बरं ही सिच्युएशन काय कविता येते. त्या पोरांनी 10 लोकांनी केलेली कविता प्रत्येकाने, आणि ChatGPTला मध्ये बेसिक फरक होता. ती ड्राय होती. ते मला म्हटले सर यही, म्हटलं यही है, तुम जो सोचोगे वो ChatGPT नहीं सोच सकता. तो तुम्हारी सोच वो ह्यूमन है, ह्यूमन व्हॅल्यू आहे. सोच म्हणजे तुमचं जे विचार करण्याची ताकद आणि पद्धत आहे ती मानवी मूल्य आहे. त्याचं रिप्लिकेशन आहे ना, ते होऊ शकतं. म्हणजे तेच काम नसेल करायचं, त्याला आपण नोकर ठेवतो ना की फडकं मार रोज, तसं ते जे रिपिटेटेड कामं आहेत, जे त्याला प्रोग्रामॅटिक इंटेलिजन्सवर टाकता येईल, अशी कामं ChatGPT AI करू शकेल. विचार कसा करेल? नाही करू शकणार. आत्ता आपण बोलतोय, समजा हा इंटरव्ह्यू ChatGPTवर तुम्ही AI ने घेतला, तुम्ही प्रश्न विचारले की तो त्या प्रश्नांचं रिॲक्शन तयार करेल. आत्ता बोलताना माझा स्वर खालीवर होतोय, मला संताप येतोय, मला कुठेतरी त्रास होतोय, मला कुठेतरी तीव्रतेने असं वाटतंय, हे देऊ शकणार नाही AI. तो उत्तर देईल परफेक्ट, त्या मिनिट सेकंदामध्ये देईल. कम्युनिकेट काय करतो आपण? सबकॉन्शियस करतो का कॉन्शियसला करतो? सबकॉन्शियसला करतो. प्रेम भावना कुठे येते? सबकॉन्शियसला. कॉन्शियसला प्रेमाचे एक्सप्रेशन येतात. आपल्याला हा फरक कळला पाहिजे. सबकॉन्शियसवर AI काम नाही करू शकत, कारण मला कुठल्याही क्षणी काही विचार मनात यायचं स्वातंत्र्य आहे, आणि ते मी वापरतो, आणि ते कोणीच कंट्रोल नाही करू शकत. आणि ते माझं आहे. ते चूक बरोबर काळ ठरवेल, पण मी मला जे वाटतं ते बोलू शकतो. तर ते जे देणं आहे ना, ते जे मानवी मूल्यांशी निगडीत आहे, ते ChatGPT AI नाही करू शकणार. हे आपल्याला कळलं, पण AI शिकलं पाहिजे, रिपिटेटिव्ह कामं केली पाहिजे. जी रिपिटेटिव्ह कामं करताना माणसांचे श्रम निष्कारण वाया जातात. समजा आता आपण गुगलवर गेलो, एखादी गोष्ट सर्च केली, आता ही जर पूर्वी सर्च करायची झाली असती तर किती गोष्टी पुस्तकं उघडून बसायला लागलं असतं. तर तो ते अल्गोरिदम तयार करतो AI. ते अल्गोरिदम तयार करतो, आपल्या सर्चचे तो पॅटर्न ठरवतो. म्हणजे आपण कुठल्याही जाताना, या गावातून त्या गावाला जाताना नकाशा टाकतो ना GPSला, ते तिथे स्टोअर होत जातं त्याच्यामध्ये. पुढच्या वेळेला दुसऱ्या कोण टाकलेलं असतो ते रूट सजेस्ट करतो, कारण तो आपण क्रिएट केलेला. सो वी क्रिएट डेटा, वी क्रिएट अल्गोरिदम, इट जस्ट फॉलोज दॅट.
सर आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुम्ही आंतरविद्याशाखीय करिअर केलेलं आहे, तर अशा आपल्या आंतरविद्याशाखीय करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा मोलाचा सल्ला काय? मी खरं सांगू का विद्यार्थ्यांना, तुम्ही आडवं जगायला शिका, उभं जगू नका. म्हणजे एकच याच्यात मास्तरी आणि बाकी काही न कळणं याचा काही उपयोग नाही. यू हॅव टू ग्रो हॉरिझॉन्टली. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. तुम्ही एका वेळेला अनेक शाखांचा अनेक याचा अभ्यास करू शकता आणि तो तुम्ही केला पाहिजे. एकच एक काहीतरी करायचं इंजिनियर आणि त्याला काहीच कळत नाही, याचा काही उपयोग नाही. त्यामुळे व्हर्टिकल जगू नका. त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही हॉरिझॉन्टल जगा. एक त्यात कलेचा विषय असलाच पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला हे बघा कसं असतं, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आणि पुढे सुद्धा, पण 35व्या वर्षापर्यंत नक्की, कारण सेल्स रिजनरेट होत असतात सारख्या. त्यामुळे अनेक विषय आपण हाताळले पाहिजे, अनेक भाषा आपल्याला बोलता आल्या पाहिजे, अनेक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. तो स्पंज कोरडा ठेवला पाहिजे, म्हणजे शोषून घेता येतं. तो स्पंज हळूहळू संपृक्त होत जातो वय जातं तसं. आणि दुसरा इगो तयार होतो की मला माहिती आहे, मी ऐकलं आहे. त्यामुळे 50 नंतरच्या लोकांचा काही उपयोग नसतो. त्यांना काही सांगितलं कळतच नाही, कारण त्यांना ते ऐकायची सवय राहत नाही. सगळंच मला माहिती आहे असं वाटतं. आय नो, आपण काही बोलायच्या आधीच आय नो म्हणणार कितीतरी लोक असतात. मी ते 2दा त्याला काल एका माणसाला, तर फार मोठा माणूस त्याला म्हणतो, तर मी काही बोललोच नाही, तू आय नो काय म्हणतोय? आय नो म्हटलं, मी काहीच बोललो नाही. म्हणजे ते इतके घाईत असतात. आणि मुलांनी स्पंज कोरडा ठेवावा आणि खूप वेगळ्या गोष्टी कराव्या. हे बघा, मुलं त्या मोबाईलच्या, रील्सच्या या सगळ्यातनं बाहेर केव्हा येतील माहिती आहे का? जर त्यांना इतर गोष्टी करायच्या शक्यता राहिल्या तर. असं म्युझिक असतं की नाही, ते पॉसिबिलिटीजचं गेम आहे. म्युझिक हॅज इनॉर्मस पॉसिबिलिटीज. तसं आयुष्य हे पॉसिबिलिटीचा गेम आहे. तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटी, शक्यता जिवंत ठेवल्या पाहिजे आणि त्या जिवंत ठेवण्यासारखं वातावरण आपण ठेवलं पाहिजे. मुलांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना हे कशाला विचारतोय असा भाव येता कामा नये. आणि मुलांनी हॉरिझॉन्टलच जगलं पाहिजे. त्यांना म्हणजे समजा सायन्सचा मुलगा असेल, त्याला मेडिकल कळत असेल, त्याला फिजिक्स पण कळलंच पाहिजे, त्याला केमिस्ट्री कळलंच पाहिजे, त्याला बायोलॉजीतला इंटरेस्ट पाहिजे. आणि हे इंटरेस्ट तुमचे डेव्हलप करता येतात. अनेक गोष्टी करणारी कितीतरी माणसं असतात. एकाच चारीतून वाहत राहण्यापेक्षा अनेक ठिकाणच्या गोष्टींचं थोडं अचीव करणं, आपण त्याला म्हणतो ना, होलिस्टिक जगणं होतं. सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो, माणूस म्हणून जगता येतं. आणि ते त्या मुलांनी करावं असं मला वाटतं. एकच ब्रँच धरून त्यात काही होणार नाही. बरं, देर इज नो बडी ॲट टॉप. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काही कमवलं तर तुमच्या एक ग्रेट माणूस आहेच. आणि देर इज ओनली वन रूम ॲट द टॉप. त्यामुळे मुलांनी खूप गोष्टी कराव्या, खूप गोष्टी माहिती करून घ्याव्या, खूप गोष्टी माहिती करून देण्याचं वातावरण असावं, व्यवस्था असावी. आता नवीन NEP मध्ये आपल्या हे सगळ्याला महत्त्व आहे. तुम्ही काही शिकू शकता, दिलं पाहिजे ते. आता कॉलेजच्या लायब्ररीने पण आकार बदलले पाहिजे, त्यांच्या व्यवस्था बदलल्या पाहिजे, सगळ्या गोष्टीचं सगळं उपलब्ध पाहिजे, ते सांगणारी माणसं पाहिजे. म्हणजे कॉलेजचे लायब्ररीतले लायब्रियन पण एक काळी शिक्षक होते हो. आता लायब्ररीयन पिऊनच्या लेवलचं पुस्तक काढून आणण्यापेक्षा काहीच काम करत नाहीत. ही काय व्यवस्था उभी केली आपण? त्यांनी सांगितलं पाहिजे ना की बाबा तुला यात इंटरेस्ट आहे ना, थांब अजून एक पुस्तक आहे मला माहिती आहे. पण अशी रिटायर्ड माणसं आहे ज्यांचं प्रचंड वाचन आहे, ती अशी इथे येऊन कामं करू शकतात. त्यांना आवडेल येऊन बसायला 4 तास लोकांना माहिती द्यायला, पण त्या व्यवस्था आपण केल्या पाहिजे. धन्यवाद सर. आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि व्यवस्थापकांसाठी हा इंटरव्ह्यू खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा ठरेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.